एआय मुळे काय काय बदल होऊ शकतो जगामध्ये? हे एकमेव असं क्षेत्र आहे जिथे इंडिया पूर्ण जगभरातल्या देशांबरोबर ॲट पार आहे. ॲट हम्म, पार म्हणजे हम्म, लेवल सेवल गेम झालेला आहे. कारण भारतामध्ये जी बुद्धिमत्ता आहे ना टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये, हम्म, म्हणजे एक भूतपूर्व प्रधानमंत्री म्हणालेले, आय टी इज नॉट ओनली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बट आय टी इज इंडियाज टुडे, हा, आय टी इज इंडियाज टुमॉरो हम्म. आणि आय टी इज इंडियन टेरिटरी. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करतं? 10,000 लोकांचं काम एकटा आर्टिफिशियल इंटेलिजन्स करू शकतो. आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बिझनेस. कारण बिझनेसमध्ये तुम्हाला एखादं डिसिजन घ्यायचं असेल तर जितका डीप रिसर्च तितका तुम्ही जास्त डिसिजन घेऊ शकता. थँक्स टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स, थँक्स टू टेक्नॉलॉजी, ज्याला आपण म्हणू शकतो सोलोप्रिन्युअर. सोलोप्रिन्युअर म्हणजे काय? नो एम्प्लॉईज, नो ऑफिस स्पेस, काहीच नाही. मी एकटा आणि माझ्या डिप्लॉयमेंटसाठी टेक्नॉलॉजी. एव्हरी ऑर्गनायझेशन शुड बी एआय इम्प्लिमेंटेड ना. तर ज्वेलरमध्ये किंवा शॉपिंग एक्सपिरियन्समध्ये ना एआय खूप चांगला झालेला आहे. अमेझॉनवर तुम्ही गेलात आणि एक सोफा बाय करायचा असेल तर इट कॅन शो यू तुमच्या घरात हा सोफा कसा दिसेल. ज्वेलरी घ्यायची असेल ना तर ती तुमच्या बोटामध्ये कशी दिसेल किंवा रिंग तुमच्या बोटामध्ये कशी दिसेल. तर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. पण यू हॅव टू बी कंप्लायंट नाव, एआय कंप्लायंट. प्रेझेंटेशन्स, बरेच बिझनेसेस जर पोटेन्शियल क्लायंटने रिक्वायरमेंट मांडली तर ते प्रेझेंटेशन्स बनवायला 1 दिवसापासून ते 15 दिवस लागायचे. हो. आज तुम्ही त्या ए आयच्या टूलमध्ये फक्त तुमच्या पॅरामीटर्स टाका, 5 मिनिटात ते तुम्हाला प्रेझेंटेशन बनवून देतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक नवीन गोष्ट सध्या जगामध्ये आलेली आहे आणि प्रत्येक उद्योजकाला कळत नाहीये की ह्याचा कसा फायदा करून घ्यायचा किंवा ह्याचा माझ्या बिझनेससाठी फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे हे सुद्धा कळत नाहीये. त्यामुळे प्रत्येक बिझनेसमॅन त्याला अजून तो चेक करतोय की ह्याच्यामध्ये मी काय करू शकतो. तर आज आपण एआयवर डिस्कस करूया की प्रत्येक टेक्नॉलॉजी जेव्हा येते तेव्हा ती आपल्या बिझनेसबद्दल, आपल्या ट्रेडिशनल बिझनेस बरोबर कशी ती अटॅच करायची आणि त्याचा फायदा कसा करायचा रादर दॅन त्याला आपण घाबरण्याच्या ऐवजी. राईट. तर एआय मुळे काय काय बदल होऊ शकतो जगामध्ये? मी तर असं म्हणेन, ए आय म्हणजे आत्ता इंडियाची पाळी. अच्छा. ए आय म्हणजे आत्ता इंडिया. हा. आणि हे एकमेव असं क्षेत्र आहे जिथे इंडिया पूर्ण जगभरातल्या देशांबरोबर ॲट पार आहे. ॲट पार म्हणजे लेवल सेवल गेम झालेला आहे. कारण भारतामध्ये जी बुद्धिमत्ता आहे ना टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये, म्हणजे एक भूतपूर्व प्रधानमंत्री म्हणालेले, आय टी इज नॉट ओनली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बट आय टी इज इंडियाज टुडे, आय टी इज इंडियाज टुमॉरो आणि आय टी इज इंडियन टेरिटरी. आणि ते आज एवढं खरं ठरतंय कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर इंडियन्स जगभरात करतायत आणि इंडियामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात हे पसरलेलं आहे. आणि प्रत्येक उद्योजक ए आय कुठच्या ना कुठच्या पद्धतीमध्ये युटिलाइज करतोय. तर भरपूर असे एक्झाम्पल्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल, माझी एक ए आय कंपनी म्हणजे टेक्नॉलॉजी कंपनी, त्याच्यामध्ये आम्ही कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट हे कसे कमी करायचे याच्यावर आम्ही काम करतो. आणि हे शक्य असू शकतं ओनली बिकॉज ऑफ आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी. आर्टिफिशियल टेक्नॉलॉजीमुळे मला जर कुठच्या प्रोडक्टची जाहिरात करायची असेल, म्हणजे ते सुगंध लोग असेल किंवा बॉड ॲक्टिव्ह असेल किंवा कुठचाही बिझनेस असेल, तर त्या बिझनेसमध्ये जी आम्ही जाहिरात बनवतो त्या जाहिरातीमध्ये सगळ्यात चांगले ट्रेंडिंग शब्द कुठचे आहेत याचा आम्ही शोध लावतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आणि त्या शब्दांचा वापर आम्ही त्या जाहिरातीत करतो. म्हणजे त्याचं ट्रॅक्शन सगळ्यात चांगलं आम्हाला मिळू शकतं. तर ए आय आपल्या प्रत्येक दैनंदिनी जीवनातला आता एक भाग झालेला आहे. तुम्ही झोमॅटो यूज करा किंवा तुम्ही फेसबुक यूज करा किंवा तुम्ही यूट्यूब यूज करा, तुम्ही कुठच्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही गेलात ना तर 99% ॲमेझॉनवर जरी गेलात तुम्ही तर 99% वापर जो आहे ना हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा झालेला आहे. म्हणजे इट इज अ फॅन्टॅस्टिक मेकॅनिझम टू डू सच अ लॉट ऑफ ॲक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये तुमच्या कंपनीची आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ना ती मल्टिप्लाय होते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी एका वकिलाबरोबर बोलत होतो. तर मला एक डॉक्युमेंट बनवायचं होतं, एक लीगल डॉक्युमेंट बनवायचं होतं. तर वकिलांचं काम खतऱ्यात आलंय आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे, बऱ्याच लोकांचं काम खतऱ्यात आलंय आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे, असा लोकांचा गैरसमज आहे, इन्क्लुडिंग त्या लोकांचा. बरोबर आहे. तर ही जी वकील होती ना ती मला म्हणत होती की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरामुळे ना
बरेच चुकीचे केस लॉस दाखवले जातात, बरेच चुकीचे स्टेटमेंट्स मांडले जातात, बरेच चुकीचं इन्फॉर्मेशन दिलं जातं. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स नेहमी करेक्ट असेल याची काहीच गॅरंटी नाही. बरेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ॲप्स किंवा प्लॅटफॉर्म्स डिस्क्लेमर टाकतात की तुम्ही बाबा चेक करून बघा. त्याचं नावच आहे आर्टिफिशियल. हो, त्याचं नावच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. परंतु माझं म्हणणं असं आहे की आपल्याकडे काही यंत्रणा जर असली तर त्या यंत्रणांचा सदुपयोग कुठच्या पद्धतीने आपण करू शकतो ना, हे महत्वाचं आहे. तर मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स एका लिगल डॉक्युमेंटला कन्स्ट्रक्ट करण्यासाठी नाही वापरत, तर मी त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरतो. फॉर एक्झाम्पल, या वकिलांनी मला डॉक्युमेंट बनवून पाठवलं, तर मी चेक केलं, माझे जे इनपुट्स होते त्या मी दिल्या आणि त्याच्यानंतर मी त्या डॉक्युमेंटला AI वर प्ले केलं, रन केलं की बाबा या डॉक्युमेंटला मी अजून कसं इम्प्रूव्ह करू शकतो. तर त्यांनी मला एक 20-25 अजून पॉईंट्स दिले. मी ते पॉईंट्स माझ्या वकिलाला पाठवले आणि त्यांना सांगितलं प्रिज्युडाईज होऊ नका, या पॉईंट्समधनं तुम्ही 90% कव्हर केलं असेल असं मी गृहीत धरतो, पण ते 10% जरी इम्प्रूव्ह झाला ना माझा ड्राफ्ट, तर मला त्यात फायदेशीर ठरू शकतो. आणि कमीत कमी 40% तो ड्राफ्ट त्या पॉइंटर्समुळे इम्प्रूव्ह झाला. बरोबर आहे. तर तुम्ही या यंत्रणांना कसं वापरू शकता ना, हे महत्वाचं आहे. यू नीड टू अंडरस्टँड द यूज केस, ज्याला आपण म्हणतो. वापरायची पद्धत ही तुम्हाला आली पाहिजे आणि ते तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. कुठचंही डेटा चेक करण्यासाठी किंवा आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ना, ते बऱ्यापैकी इनपुट देऊ शकतं. तुम्ही 100% त्याच्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही आहे, पण टू अ ग्रेट एक्सटेंट तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स फायदेशीर ठरू शकतं. प्रत्येक कामासाठी, ज्याला आपण एका काळाला सॉफ्टवेअर म्हणायचो, सॉफ्टवेअर काय करतं, ज्या गोष्टीला तुम्ही एकपेक्षा जास्ती वेळा रिपीट करताना त्याला तुम्ही ऑटोमेट करा, त्याला तुम्ही प्रोग्राम करा आणि त्याला आपण म्हणायचो सॉफ्टवेअर. करेक्ट. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशलाइज्ड सॉफ्टवेअर डेव्हलपर्स लागायचे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी ती ताकद तुमच्या हातात दिली. म्हणजे आता मला एक चांगलं चित्रकार होण्यासाठी मला खरोखर एक चांगलं चित्र काढता आला पाहिजे असं नाही. मी माझ्या इमॅजिनेशन्सच्या गोष्टी AI ला सांगू शकतो आणि त्याचं चित्रकरण AI करून देतं मला. कारण माझे थॉट्स युनिक आहेत. माझ्या हातात कला नाही आहे, पण माझ्या इमॅजिनेशन मध्ये कला असेल ना, तर त्या कलेनुसार मी माझं पेंटिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडनं घडवून घेऊ शकतो आणि एक चंद मिनिटात होतं. तर ह्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स फार उपयोगी एक प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा तुम्ही वापर करू शकता. ज्या कस्टमाइज आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही स्वतःसाठी वापरताना त्याला आपण म्हणतो एजंटिक AI. तर दुबईमध्ये मी एका कंपनीला भेटलेलो. ते लोक प्लॅटफॉर्म असं बनवत आहेत की त्या प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर तुम्ही तुमच्या गरजा मांडा आणि तो तुम्हाला एक एजंटिक AI टूल बनवून देतो. म्हणजे तुम्हाला कोणाला एंगेज करायची आणि हायर करायची सुद्धा गरज नाहीये. ते प्लॅटफॉर्मच तुम्हाला एजंटिक AI टूल बनवून देतं, ज्याचा एक स्पेसिफिक रोल असतो. समजा तुम्ही एक डेटाबेस त्याला फीड केला आणि त्या फीड केल्यानंतर त्या डेटाबेसवर तुम्हाला अमुक आउटपुट पाहिजे, तर त्याचं तुम्ही एक परमनंट एजंटिक AI टूल बनवू शकता आणि ते एजंटिक AI टूल तेच करणार ज्याच्यासाठी ते घडलेलं आहे. तर एवढं सोपं झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला एम्पावर करतात, तुम्हाला अजून ताकद देतात. करेक्ट. तर यू हॅव टू यूज AI टू युअर ॲडव्हान्टेज आणि याचा भरपूर चांगला वापर होऊ शकतो. आता एडिटिंग टूल्समध्ये फॉर एक्झाम्पल, शोले 3 तासाचा पिक्चर आहे. आता या 3 तासाच्या पिक्चरला मी 30 तासाचा पिक्चर बनवू शकतो. कसं? तर हेमा मालिनीचे सगळे डायलॉग एकत्र, धर्मेंद्रचे सगळे डायलॉग एकत्र, अमिताभ बच्चनचे सगळे सॉंग्स एकत्र, अमजद खानच्या आणि हेमा मालिनीचे डायलॉग, अमजद खानच्या आणि धर्मेंद्रचे डायलॉग, म्हणजे कितीतरी परम्युटेशन कॉम्बिनेशन मी एडिट करून काढू शकतो. हे कोण करू शकतं? मला एक एडिटर लावून 6 महिने काम करायची गरज नाही. 15 मिनिटात एक एजंटिक AI माझ्या गरजा पूर्ण करून मला देऊ शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी किती इझिली शक्य झालेल्या आहेत. आता तर लोक ऍड जे शूट करतात ना, तुम्हाला लोकेशनवर जायची गरज नाहीये. तुम्ही नॉर्मल शूट करा, खरं शूट करा आणि त्याचं इफेक्ट ते लोक असे करतात ना, जसं की तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये जाऊन शूट केलंय, एका डोंगरावर बसून तुम्ही शूट केलंय, एका समुद्रामध्ये पाण्याखाली जाऊन तुम्ही शूट केलंय. या सगळ्या इफेक्ट्स तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स देतात. म्हणजे अमुक खरं आणि अमुक आर्टिफिशियल याचं मिश्रण. अगोदर पण ते व्हायचंच ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अगोदर मॅन्युअली व्हायचं की धर्मेंद्र घोड्यावर बसून चाललेला आहे, तो घोड्यावर तिकडेच उभा आहे, मागे स्क्रीन चालली होती,
पण ते फोटोग्राफीचा जादू होता. कुठचा तरी कॅमेरामॅन ती जादू घडवायचा. आज तशी करायची गरज नाहीये. आज तुम्ही कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स द्या आणि ते तसं करून देतात तुम्हाला. कुठचंही मॉडर्न पिक्चर जर तुम्ही बघितला, विशेष करून जेम्स बॉन्ड, मिशन इम्पॉसिबल, तर जेवढे त्याच्यामध्ये जबरदस्त सीन्स जे असतात त्याच्यामध्ये भरपूर वापर टेक्नॉलॉजीचा आहे. आणि ज्या टेक्नॉलॉजी अगोदर मॅन्युअली तुम्हाला इन्स्ट्रक्शन द्यायला लागायचे, ते आज तुम्हाला एजंटिक AI मार्फत तुम्ही ते करू शकता. म्हणजे रेडीमेड टूल्स असतात, रेडीमेड प्रोग्राम्स असतात, ज्याला तुम्ही कमांड दिलं की ती ॲक्शन होते. तर ॲडव्हान्समेंट आलेलं आहे टेक्नॉलॉजीमध्ये. त्याच्यातला त्या ॲडव्हान्समेंट ऑफ टेक्नॉलॉजीला आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. फॅन्टॅस्टिक. सो सर, आधीपासून आपण ना रिसर्च करत होतो किंवा आपण ॲनालिसिस करत होतो, पण दॅट वॉज लिमिटेड टू द ह्युमन इंटेलिजन्स. म्हणजे एक माणूस किती करू शकतो किंवा एखादी टीम किती करू शकते किंवा एका कामासाठी आपण किती लोक हायर करू शकतो. 10, 15, 20, 25, 100, पण 1000 लोक हायर नाही करू शकत. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करतं, 10,000 लोकांचं काम एकटा आर्टिफिशियल इंटेलिजन्स करू शकतो. आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बिझनेस, कारण बिझनेसमध्ये तुम्हाला एखादं डिसिजन घ्यायचं असेल तर जितका डीप रिसर्च तितका तुम्ही जास्त डिसिजन घेऊ शकता. एक खूप चांगलं एक्झाम्पल आहे, देर इज वन ब्रँड विच सेल्स ओनली बिर्याणी, आणि दे वर आस्क वाय आर यू सेलिंग ओनली बिर्याणी. सो त्यांनी पूर्ण भारतामध्ये जेवढा फूड डिलिव्हरी ॲप्स आहेत त्यांचा रिसर्च केला होता की द हायेस्ट ऑर्डर्ड डिश इज बिर्याणी. आणि म्हणून तो डिसिजन त्यांनी घेतला. तो दिस काइंड ऑफ रिसर्च बिफोर AI वॉज नॉट पॉसिबल. सो दॅट इज द पॉवर. म्हणजे AI पासून घाबरायच्या ऐवजी इफ यू यूज द AI प्रॉपरली, देन इट कॅन डेफिनेटली हेल्प यू टू टेक डिसिजन्स प्रॉपरली इन द बिझनेस. सो व्हॉट डू यू सजेस्ट? ॲब्सोल्युटली. आणि द हायेस्ट, आता रेस्टॉरंट बिझनेसमध्ये असल्यामुळे मला या गोष्टी माहिती आहेत. म्हणजे सांतेज पा कुझिन नावाचे आमचे जे रेस्टॉरंट्स आहेत, व्हेजिटेरियन अँड व्हिगन फूड रेस्टॉरंट्स, त्याच्यामुळे मला माहिती आहे दॅट द नंबर 1 सेलिंग डिश इन द कंट्री इज बिर्याणी आणि नंबर 2 इज पिझ्झा. असं आहे. तर यू गेट दॅट डेटा पॉईंट्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तुम्ही तो रिसर्च मारू शकता आणि तुम्हाला ते रिझल्ट मिळतं. मी तुम्हाला एक सांगतो की वेल्थ क्रिएशन जे आहे ना, आपण बिझनेस करतो वेल्थ क्रिएट करण्यासाठी, स्वतःसाठी आणि आपल्याशी निगडीत लोक जे आहेत त्यांच्यासाठी. तर वेल्थ क्रिएशनची प्रक्रिया याच्यासाठी कुठचाच फिक्स्ड फॉर्म्युला नाही आहे. जे काम रिचर्ड ब्रॅन्सन 500 पेक्षा जास्ती कंपनीजकडनं करतो, जे काम बिल गेट्स 10-12 लाख लोकांना घेऊन करतो, जे काम वॉरन बफे 22 ते 25 लोकांच्या टीमला घेऊन करतो, तेच काम आज एखादा व्यक्ती एकटा काम करून सुद्धा घडवू शकतो. तो देखील उद्योजक आहे. आता एक नवीन कॉन्सेप्ट सुरू झालंय, थँक्स टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स, थँक्स टू टेक्नॉलॉजी, ज्याला आपण म्हणू शकतो सोलोप्रिन्युअर. सोलोप्रिन्युअर म्हणजे काय? नो एम्प्लॉईज, नो ऑफिस स्पेस, काहीच नाही. मी एकटा आणि माझ्या डिप्लॉयमेंटसाठी टेक्नॉलॉजी. सोलोप्रिन्युअर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत मी एकटाच एवढा आउटपुट देऊ शकतो की ते 2-5 हजार लोक लागले असते त्या कामासाठी आजपासून 20 वर्ष अगोदर. ते सगळं आउटपुट मी एकटा देऊ शकतो माझ्या बुद्धीच्या जोरावर. तर असे भरपूर इंटेलिजंट लोक आहेत या पृथ्वीवर जे एकटे काम करतायत आणि दे आर युनिकॉर्न्स. म्हणजे ते 8-8, 10-10, 12-12 हजार कोटीचे एंटरप्रेन्योर झालेले आहेत. वन मॅन शो. एखादा एकटा माणूस बिझनेस सुरू करतो आणि तो यशस्वी ठरतो. तर सोलोप्रिन्युअर्सचा पण हा एक जमाना आलेला आहे, थँक्स टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजी. आणि हे सगळं शक्य झालेलं आहे. I think the new billionaires will be AI, businesses. Absolutely. ज्या बिझनेसमध्ये AI वापरला जातो तो बिझनेस तुमचा बिलियनियर. भरपूर लोक आहेत ना सास मॉडेल प्रोड्यूस करतात. सास मॉडेल. सास म्हणजे काय? सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. तर मी तो सॉफ्टवेअर AIच्या मार्फत बनवतो आणि जगभराला विकतो आणि लोक त्या सॉफ्टवेअरवर सबस्क्रिप्शन घेतात आणि रिपीटेडली पैसे देत राहतात. म्हणजे मी ते डेव्हलप करण्यासाठी एकदा कष्ट घेतो, त्याच्यासाठी 1 दिवस, 1 महिना किंवा 1 वर्ष किंवा 2 वर्ष लागतील आणि त्याच्यानंतर जीवनभर सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसच्या मार्फत रेकरिंग रेव्हेन्यू क्रिएट करू शकतो. त्याच्यामुळे माझं प्रॉफिट पण वाढतं आणि त्याच्यामुळे माझ्या प्लॅटफॉर्मचं व्हॅल्युएशन देखील वाढतं. फॉर एक्झाम्पल शॉपिफाय नावाची एक वेबसाईट आहे, शॉपिफाय. तर तुम्हाला जर ई कॉमर्सच्या मार्फत बिझनेस जनरेट करायचा असला ना, ई कॉमर्सवर जिथे तुम्ही तुमचं प्रोडक्ट
डिस्प्ले करता आणि लोक विकत घेतात, तर त्या प्लॅटफॉर्मवर सगळं काही इंटिग्रेटेड असतं. तुमचे प्रोडक्ट्स, त्याचा डेटा, त्याचे व्हिडिओज, त्याचं डिस्क्रिप्शन, तुमचं पेमेंट गेटवे, तुमचे डिलिव्हरी मेकॅनिझम्स बरोबर टायअप, वेगवेगळ्या डिलिव्हरी कंपनीच्या बरोबरचे टायअप, सगळ्या गोष्टी तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवर मिळतात. आता समजा जर तुम्ही सॉफ्टवेअर जर तुम्ही डेव्हलप करायला गेलो तर मला 5 लाखापासून ते 5 कोटीपर्यंत खर्च झाला असता. करेक्ट. पण शॉपिफाय मला निम्म्य पैशावर मंथली भाड्यावर मिळतं आणि जेवढे टूल्स मला वापरायचे असतात तेवढेच टूल्स मी घेतो आणि त्याची रेकरिंग कॉस्ट वाढते आणि तेवढेच मला पैसे द्यावे लागतात आणि ते कंटिन्युअसली त्या प्लॅटफॉर्मला इम्प्रूव्ह पण करत राहतात. दिस इज नथिंग बट यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲट अ व्हेरी बिग लेवल. सुरुवातीला हे एक सॉफ्टवेअर होतं, हे एक प्लॅटफॉर्म होतं, पण आज ते देखील भरपूर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरत आहेत. उबरचं जे सॉफ्टवेअर आहे, तुम्हाला कल्पना नसेल, कदाचित असेल सुद्धा, असं नाही सांगत की तुम्हाला कल्पना नसेल म्हणून, की उबरमध्ये उबर डज नॉट ओन द कार्स आणि उबर डज नॉट इवन ओन द सॉफ्टवेअर. अच्छा. तो सॉफ्टवेअर सुद्धा दुसऱ्याचा आहे. दे आर युझिंग इट एज अ सॅस मॉडेल, सॉफ्टवेअर एज अ सर्व्हिस. फक्त आयडिया त्यांची आहे आणि ती आयडिया इज पेटंटेड. तर एक सॉफ्टवेअर कंपनी त्यांना हे सॉफ्टवेअर पुरवतंय आणि ते लोक या सॉफ्टवेअरचा वापर करतात. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठून भरलेली आहे, म्हणजे दे नो युअर एक्झॅक्ट पॅटर्न ऑफ ट्रॅव्हलिंग. त्यांच्याकडे टोटल डेटाबेस आहे की तुम्ही स्पेनला कधी होतात, पोर्चुगलला कधी होतात, लंडनला कधी होतात, अमेरिकेला कधी होतात, तुम्हाला कुठून कुठे जायचं असतं. ऑटोमॅटिकली तुम्ही त्या देशात गेलात ना तर तुम्हाला कुठे जायचंय याचे ऑप्शन, तुमचे जुने ऑप्शन परत प्रकट होतात. करेक्ट. आणि हमखास आपले 60 to 70% लोकेशन तेच असतात. मग आपल्याला ते टाईप पण करायची गरज नाही, टक्कन क्लिक करा आणि तुम्ही पोहोचलात. कन्व्हिनियन्स इज द बिगेस्ट गिफ्ट ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे आपल्याला काहीच टाईप करायची गरज नाही. म्हणजे आज क्यूआरचा जमाना आहे. म्हणजे तुम्ही फक्त त्या क्यूआरला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला कुठची वेबसाईट टाईप करायची गरज नाही, काय नाव टाईप करायची गरज नाही. इट इज कन्व्हिनियन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या बिझनेस करण्याच्या प्रक्रियेला अजून कन्व्हिनियंट बनवत चाललेलं आहे. करेक्ट. आणि तेच महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्यासाठी रिसर्च आणि डेव्हलपमेंट जे टूल आहे, सगळ्यात चांगलं जे टूल असेल दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि एवढे प्लॅटफॉर्म झालेले आहेत ना की आता असेही प्लॅटफॉर्म्स आहेत जे सगळ्या प्लॅटफॉर्म्सना इंटिग्रेट करतात. टेलिव्हिजन चॅनलचा सगळ्यांना अनुभव आहेच. तर तुम्ही इंडिव्हिज्युअल चॅनल जर घेतलं ना तर त्यांचे इंडिव्हिज्युअल रेट्स असतात. नंतर असे पण ॲप्स आले की त्या ॲप्सचं सबस्क्रिप्शन घ्यायचं आणि त्या ॲप्समध्ये सगळे चॅनल्स तुम्हाला मिळतील. तसं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्लॅटफॉर्मबद्दल पण झालेलं आहे की तुम्ही इंडिव्हिज्युअली घेऊ शकता किंवा तुम्ही एक असा प्लॅटफॉर्म घेऊ शकता ज्याच्यामध्ये सगळे टॉप आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स त्याच्यामध्ये इनबिल्ट आहेत. म्हणजे इंडिव्हिज्युअल आर्टिफिशियल इंटेलिजन्सला तुम्हाला मंथली किंवा इयरली सबस्क्रिप्शन फीस भरायची गरज नाहीये. एक भरा आणि ते तुम्हाला सगळे ऑप्शन्स डिप्लॉय करून देतील. फॉर एक्झाम्पल एअरटेल बरोबर माझं कनेक्शन असल्यामुळे सगळ्या एअरटेल युजर्सना परप्लेक्सिटी नावाचं एक टूल 1 वर्षासाठी त्यांनी फ्रीमध्ये दिलेलं आहे. या दुनियामध्ये 10-15 हजार रुपये फी आहे. नाही, त्याचं 3,000 रुपयापासून सुरुवात होते. 3,000 रुपये महिना म्हणजे वार्षिक 36,000 रुपये. सांगायचं तात्पर्य म्हणजे एअरटेल त्यांना अमुक पैसे देत असेल पर सबस्क्रायबर, पण परप्लेक्सिटीला फ्रीमध्ये एवढे कस्टमर्स मिळाले, त्यांचं कस्टमर ॲक्विजिशन फुकट झालं, फ्री. आणि जेव्हा तुम्हाला त्यांच्या प्लॅटफॉर्मची सवय लागणार तेव्हा सबस्क्रिप्शन तुमचं 1 वर्षाचं संपल्यानंतर तुम्ही ते रिन्यू करणार आणि तुम्ही परत महिन्याचं तुम्ही त्याला पे करायला सुरू करणार. तर इट इज देअर स्ट्रॅटेजी ऑफ कस्टमर ॲक्विजिशन. पण अशा प्लॅटफॉर्म्स, आता मला काही रिसर्च करायचं असेल, मला काही व्हेरीफाय करायचं असेल तर ते मी परप्लेक्सिटीवर करतो किंवा चॅट जीपीटीवर करतो. आणि जेवढे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध होत राहतील ना तेवढी त्यांची रेकरिंग कॉस्ट किंवा इयरली कॉस्ट कमी होत जाणार बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन. तर ह्या टूल्सचा वापर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये कसा करू शकता ना याचा तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. मी आता समजा माझ्याकडे कुठचाही रिपोर्ट आला, समजा माझ्या चार्टर्ड अकाउंटंटनी माझा रिपोर्ट पाठवला, तर मी जर पूर्ण रिपोर्ट वाचत बसत नाही, मी चॅट जीपीटीवर टाकतो आणि सांगतो शो मी द की पॉइंट्स. तर टक्कन ते मला एका पेजमध्ये एकदम कॉन्साईज रिपोर्ट देतात आणि ते मी वाचतो, समजतो. त्याच्यामध्ये जर मला काय प्रश्न हवे असतील तर मी तिकडे प्रश्न टाकतो, खटकन माझं रिक्वायरमेंट आटपली. ट्विन माइंड नावाचं एक ॲप आहे, फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे ते ट्विन माइंड आपण जे बोलतोय ते रेकॉर्ड करत राहतं आणि नंतर त्याचे नोट्स बनवतं. दॅट इज नथिंग बट आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता, ते पास्टमधनं पण डेटा खेचून आणतं. तर एव्हरी मिनिट ऑफ युअर ब्रिदिंग टाइम इज बिंग मॅप. दिस इज नथिंग
बट प्युअर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ऍक्शन. सो आय थिंक त्याला घाबरण्यापेक्षा आपण त्याला शिकायला हवं. आणि एव्हरी ऑर्गनायझेशन शुड बी AI इम्प्लिमेंटेड ना. जसं ज्वेलरमध्ये किंवा शॉपिंग एक्सपिरियन्समध्ये ना AI खूप चांगला झालेला आहे. ॲमेझॉनवर तुम्ही गेलात आणि एक सोफा बाय करायचा असेल तर इट कॅन शो यू तुमच्या घरात हा सोफा कसा दिसेल. ज्वेलरी घ्यायची असेल ना तर ती तुमच्या बोटामध्ये कशी दिसेल किंवा रिंग तुमच्या बोटामध्ये कशी दिसेल. किंवा तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहात तर तुम्ही आता क्लायंटला जास्तीत जास्त ऑप्शन्स देऊ शकता. म्हणजे ॲज अ आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर तुम्ही जास्त ऑप्शन देऊ शकता. ॲज अ कन्सल्टंट तुम्ही जास्त ऑप्शन्स देऊ शकता. तर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. पण यू हॅव टू बी कंप्लायंट नाव, AI कंप्लायंट. प्रेझेंटेशन्स, बरेच बिझनेसेस जर पोटेन्शियल क्लायंटने रिक्वायरमेंट मांडली तर ते प्रेझेंटेशन्स बनवायला 1 दिवसापासून ते 15 दिवस लागायचे. हो. आज तुम्ही त्या AIच्या टूलमध्ये फक्त तुमच्या पॅरामीटर्स टाका, 5 मिनिटात ते तुम्हाला प्रेझेंटेशन बनवून देतं. नाही आवडलं अजून एक नवीन, ते नाही आवडलं अजून एक नवीन, थोडे मॉडिफिकेशन, थोडे चेंजेस, थोडे कलर कॉम्बिनेशन, तुम्हाला हवंय तसं ते करून देतात. म्हणजे तो एक टूल 50 लोकांचं त्यांचं काम काम. एकत्र करून देते, ते सुद्धा क्विक टाइम मध्ये, इन्स्टंट. 2 मिनिटं, 5 मिनिटं, 1 मिनिटं, 10 मिनिटं एवढ्या टाइमलाईन मध्ये ते तुम्हाला करून देत आहेत. म्हणजे एकदम फास्ट पेस्ड दुनिया झालेली आहे, फास्ट पेस्ड. आपण आपल्या कस्टमर बेसला चांगल्या पद्धतीची सेवा करू शकतो करेक्ट. बिकॉज ऑफ सच काइंड ऑफ टूल्स. परंतु ॲज एंटरप्रेन्योर्स कुठचे टूल वापरायचे, कधी वापरायचे, कसे वापरायचे, कुठे वापरायचे याचं ज्ञान असणं हे तुमचं कर्तव्य झालं. यू नीड टू अंडरस्टँड की कुठच्या टूल्सचा वापर घेऊन तुमच्या बिझनेसला तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता, तुम्ही तुमच्या टीमला कसं एम्पॉवर करू शकता. म्हणजे प्रत्येक टीम मेंबर तुमचे कुठचे AIचे ॲप्स यूज करतोय ज्याच्यामुळे त्याचा रोल अजून प्रोडक्टिव्ह होत चाललेला आहे. तर पीपल आर नाव बिकमिंग AI कंप्लायंट. इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा विचारलं जातं AI बद्दल किती नॉलेज आहे तुम्हाला, काय तुम्ही वापरू शकता, काय आउटपुट आहे तुमचं, पास्ट परफॉर्मन्स काय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यात ना वेगाने चेंज होत आहेत आणि लोकांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत आहेत आणि त्या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा लोक घेत आहेत. आता फॉर एक्झाम्पल मी ज्वेलरीचा आता एक बिझनेस चालू करणार आहे, ऑनलाईनमध्ये विकणार आहे. खरं सोनं आणि लॅब ग्रोन डायमंड्स अशा कॉम्बिनेशनमध्ये. डोकं लावायची गरजच नाही. मी फक्त एक AI टूलवर क्वेरी टाकली की द मोस्ट ट्रेंडिंग डिझाईन्स इन रिंग्स, इन इयरिंग्स, इन वॉट एव्हर यू वॉन्ट, चेन्स, वॉट एव्हर. तर ते कॉमन डेटा स्वीप करतात इंटरनेटवरचा आणि मला सांगतात की या गोष्टींचा डिमांड आहे, या पॅटर्नचा डिमांड आहे, या डिझाईनचा डिमांड आहे आणि मग अकॉर्डिंगली आम्ही त्याचं प्रोडक्शन सुरू करणार. तर एवढं सोपं झालंय ना, डिसिजन मेकिंग एवढं सोपं झालंय. नाहीतर याच डिझाईन्सना फायनल करण्यासाठी 3 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष किती वेळ लागला असता आणि कितीतरी लोकांवर मला अवलंबून राहायला लागलं असतं. आता समजा आर्किटेक्चर आहे, मला एक नवीन बिल्डिंग बांधायची आहे तर मी AIची मदत घेऊ शकतो आणि डिझाईन फ्रीज केल्यानंतर मी आर्किटेक्टला देऊ शकतो आणि सांगू शकतो की मला ह्या टाईपची डिझाईन राबवून द्या. मी माझे पॅरामीटर्स टाकणार, रूमची साईज एवढी, बाथरूमची साईज एवढी, किचनची साईज एवढी, लिव्हिंग रूमची साईज एवढी, एलिव्हेशन असं असलं पाहिजे, रेफरन्स पॉईंट्स देणार मी. मला गॉथिक आर्किटेक्चर पाहिजे, मला युरोपियन आर्किटेक्चर पाहिजे, मला रशियन आर्किटेक्चर पाहिजे, मला जसं पाहिजे तसं. तर ते लोक मला एक आउटलाईन बनवून देणार आणि त्याच्यानंतर मी ते माझ्या आर्किटेक्टला पाठवू शकतो आणि सांगू शकतो की दीज लाईन्स मला ह्या पद्धतीचं काम करून द्या, अशी मला 40 मजली बिल्डिंग बनवून द्या किंवा असा मला बंगला डिझाईन करून द्या. तर एवढं सोपं आणि एवढं मस्त झालं ना की तुमच्या आउटपुटची क्वालिटी इम्प्रूव्ह झालेली, जस्ट बिकॉज टेक्नॉलॉजी इज ॲट युअर डिस्पोजल आणि ॲट नेग्लिजिबल कॉस्ट और 0 कॉस्ट. वैशिष्ट्य म्हणजे हे सगळ्यांना लेवल प्लेइंग फील्ड झालेलं आहे. असं नाही की माझ्यासाठी स्वस्त आणि तुमच्यासाठी महाग आहे, हे सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. आपल्याला फक्त त्याचा वापर करायचा आहे आणि तेच आपल्याला शिकलं पाहिजे की हा वापर कसा करायचा. फॅन्टॅस्टिक. आय थिंक AI मुळे आर्मी ऑफ इंटेलिजंट पीपल असं त्याला म्हणू शकतो. कारण प्रत्येक AI टूल तुम्हाला 1000 लोकांचं काम करून देतो आणि प्रत्येक उद्योजकांनी 1000 लोकांची टीम असल्यासारखं काम करू शकतात. सो दॅट इज द पॉवर ऑफ AI. आय थिंक दॅट वॉज अ वंडरफुल डिस्कशन. आणि जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल
हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही कुठले कुठले AI चे टूल्स वापरताय ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. सो आपले बाकीचे पण जे व्ह्युअर्स आहेत त्यांना पण त्याचा फायदा होईल. माझी अशी विनंती राहणार आहे की जर तुम्ही AI टूल वापरत असेल तर तुम्ही तुमचा एक अनुभव शेअर करा की कसं AI वापरल्यामुळे तुमच्या बिझनेस करण्यामध्ये बदल आला, तुमचा आउटपुट इम्प्रूव्ह झालं, तुमचा वेळ वाचला, तुमचा पैसा वाचला. असं एक केस स्टडी जर तुम्ही शेअर केलं ना तर आपले जे व्ह्युअर्स आहेत ज्यांनी हा जो एपिसोड पाहिला असेल त्यांना ॲडिशनल व्हॅल्यू मिळेल आणि दे विल बी ग्रेटफुल टू. थँक्यू सो मच. थँक्यू सर.